माननीय बंटी पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या मोर्चात उपस्थित असणारे राजू शेट्टी आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि हजारोच्या संख्येने इथे एकत्रित आलेले आपण कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी, आज न मागितलेल्या रस्त्याच्या विरोधात आपण आंदोलन करतोय। आजपर्यंत आपल्याला सरकारकडे हेलपाटे घालायला लागायचे, आमच्या गावचा रस्ता करा, आम्हाला पानंद रस्ते करा, आमच्या गावातल्या रस्त्याची व्यवस्था करा। या प्रश्नांकडे तर सरकार दुर्लक्ष करतेच करते, पण आता न मागितलेला रस्ता सरकार आपल्याला द्यायला लागले। नाव शक्तीपीठ आहे, पण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर दक्षिण भारतातल्या अनेक भाविकांना वर्षाला पंढरपूरला जावं लागतं। त्या पंढरपुरापासून शक्तीपीठ आता दूर नेलेलं आहे। आधी 5-6 किलोमीटर अंतर होतं शक्तीपीठाचं, आता 25 किलोमीटरवर पंढरपूर पासून आता रस्ता वळवण्यात आलेला आहे। या रस्त्याची आखणी कशासाठी? कोणी म्हणतं की गडचिरोलीला खाणीत नवीन खाण सुरू झाली लोहाची आणि त्याचा माल गोव्याच्या बंदरात पोचवायला। आता गोव्याच्या उद्धारासाठी जर कार्यक्रम असेल तर ह्याला सगळ्या महाराष्ट्राने विरोध केला पाहिजे। जयगड बंदर आहे, विजयदुर्ग आहे, कोकणातली इतकी महाराष्ट्रातली बंदरं आहेत, तिकडे रस्ता जाईना झालाय, पण गोव्याला रस्ता जायला लागला। रस्ता कुठून सुरू होतो? वर्ध्यापासून सुरू होतो। नागपूर जिल्ह्यात काही देवस्थान शक्तीपीठ नाहीत काय? नागपूर जिल्ह्यात रामटेकला शक्तीपीठ का जात नाही? भंडारा गोंदियाला काही देवस्थान नाहीत का? तिकडं का जात नाही? या प्रश्नाला सरकारकडे मित्रांनो उत्तर नाही। मी गेले 5 वर्ष बघतोय, सातारा पासून कोल्हापूरकडे येणारा आपला नेहमीचा नॅशनल हायवेचा रस्ता होईना झालाय। तिकडं कोकणातला गोव्याकडे जाणारा रस्ता होईना झालाय। या सरकारच्या हातात घेतलेल्या प्रकल्पाची पूर्तता होईना झाली आहे। हे प्रकल्प पूर्ण करण्याच्या आधी 1 लाख कोटी रुपयाचा रस्ता करायला सरकार निघालेलं आहे। जणू काही सगळे महाराष्ट्रातले आणि देशातले प्रश्न संपलेले आहेत आणि रस्त्याशिवाय आता दुसरा कुठला प्रश्नच राहिलेला नाही, अशा आविर्भावात सत्ताधीश आज काम करतायत। आम्हाला माहिती आहे रस्ता झाला की विकास होतो, पण ज्या ठिकाणी रस्त्याचं जाळं आहे त्या रस्त्यावर रस्ता करायचा, याला आमच्या सगळ्यांचा विरोध आहे। आमच्याकडे फार रस्ते आहेत, आम्हाला त्याची गरज नाही आता। आणि जो रस्ता सातारा जिल्ह्यापासून बाहेर निघाल्यावर नॅशनल हायवेला जवळपास पॅरलल 20-25 किलोमीटर येतो अंतरानं, जर एक रस्ता आहे ज्याचे आता 6 पदर झालेले आहेत, तर या नव्या रस्त्याची गरज नाही। कुठेतरी नॅशनल हायवेला जोडा आणि विषय संपवा। पण हा रस्ता 1 लाख कोटी रुपयाच्या खर्चाच्या वर न्यायचा, हे पहिलं टार्गेट। कुठं न्यायचा हा प्रश्न वेगळा आहे, दुसरं टार्गेट ते। मग हे पैसे महाराष्ट्राच्या तिजोरीतून कधी ना कधी जाणार, टोल बसणार। सत्तेवर येण्याच्या आधी हीच मंडळी सांगत होती महाराष्ट्रातले टोल आम्ही सत्तेवर आल्यावर काढून टाकू म्हणून।
पहिल्या महिन्याभरात 2014 सालानंतर यांचं सरकार आल्यावर 20-30 टोल रद्द केले. महाराष्ट्रातल्या जनतेला वाटलं अरे बाबा आता सगळे टोल रद्द होणार. तशी परिस्थिती नाही. आज महाराष्ट्रामध्ये बाकीचे काही मित्रांनो प्रश्न राहिलेत का नाही? पेट्रोल 111 रुपयावर पोहोचलं. आम्ही मागणी केली पेट्रोल डिझेलवरचा कर महाराष्ट्र सरकारने रद्द करावा, म्हणजे 80 रुपयाला पेट्रोल मिळायला लागेल. त्याच्यावर सरकार बोलत नाही. काल परवा गॅस मागला, कमर्शियल गॅस मागच्या महिन्यात मागला. आता घरगुती बॅग्स आमच्या घरातल्या घरगुती भगिनी वापरणारा गॅस पण वाढला. पुढच्या 10-15 दिवसात आणखीन हा महाग गॅस होईल. पेट्रोल महाराष्ट्र केंद्र सरकार खरेदी करायचं, ते इराणवरून यायचं, रशियाहून यायचं. आता मित्रांनो भगिनींनो, आपला निर्णय आपला भारत सरकारात घेत नाही. काल परवा एक व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्ष आल्या होत्या. त्यांच्या आधी जो राष्ट्राध्यक्ष होता त्याला त्याच्या घरातनं अमेरिकेनं उचलला, त्याच्या बायको सकट, आणि अमेरिकेला नेला. त्याला आपलं सरकार घाबरतं का काय अशी मला शंका आहे. राष्ट्राचा राष्ट्राध्यक्ष घरात झोपलेला आहे. रात्री अमेरिकेची विमानं येतात, त्याच्या बंगल्यात शिरतात, त्याला उठवतात, त्याला आणि त्याच्या बायकोला धरून अमेरिकेत घेऊन जातात. त्या राष्ट्राध्यक्षाला उचलल्यावर नवा राष्ट्रपती केला जातो आणि अमेरिकेचा परराष्ट्र मंत्री भारतात येऊन घोषणा करतो की व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती आता तुमच्या देशाला भेट द्यायला येणार आहे. व्हेनेझुएलाचा राष्ट्रपती आला आणि त्याने त्याचं तेल आपल्याला घ्यायला लावलं. म्हणजे आता आपल्या हातात नाहीये कुणाचं तेल जगातनं खरेदी करायचं. आता गावातली आमची भगिनी कुठल्या दुकानातनं तेल खरेदी करायचं हे आई ठरवते आणि मुलाला सांगते त्या दुकानात जाऊन घेऊन ये. पण आता आपल्या देशाचे पंतप्रधान कुणाकडून तेल खरेदी करायचं हे ठरवू शकत नाही. म्हणून तुमच्या पेट्रोल, डिझेल आणि गॅसच्या किमती आता भरमसाठ वाढायला लागलेल्या. तुमच्या हातातल्या रुपयाची किंमत एवढी अवमूल्यन मागच्या 10-12 वर्षात झालं तेवढं भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर आजपर्यंत कधी झालं नव्हतं. आता 1-2-4 महिन्यात एका डॉलरला 100 रुपये मोजावे लागतील. सत्तेत असणारी माणसं म्हणतात सगळ्यांचं असं होतंय. मी तुम्हाला खात्रीनं सांगतो आशिया खंडातल्या सगळ्या करन्सी या बऱ्याच चालल्या आहेत आणि आपलीच करन्सी खाली जायला लागली. हे महत्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नाला तुम्हाला जे तुम्ही कर्ज काढले या देशावरच्या डोक्यावर 240 लाख कोटी रुपये कागदावर लिहिता पण येणार नाही काही लोकांना. 240 लाख कोटी रुपयाचं कर्ज भारतावर आहे. त्यासाठी तुमच्याकडून डिझेल आणि पेट्रोल आणि गॅसवर कर लागून पैसे गोळा करायचा उद्योग चालू आहे. सामान्य नागरिकांना कंगाल करायचं काम चालू आहे. हे सगळं बाजूला आम्हाला रस्ता करायचा. आज महाराष्ट्रासमोरचे आणि देशासमोरचे सगळे प्रश्न संपले अशा आविर्भावात हे सरकार आता हे शक्तीपीठ करायला लागले. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या या सगळ्या जिल्ह्यातल्या सामान्य जनतेचा या शक्तीपीठाला विरोध आहे. आधी हा 802 किलोमीटरचा रस्ता होणार होता, आता म्हणे 856 किलोमीटरचा होतो. रस्त्याची लांबी कशी वाढते. पण एका मंत्र्याला वाटलं माझ्या गावात आला पाहिजे म्हटल्यावर तिकडे जायला लागला रस्ता. मग ते पंढरपूर लांब गेलं तरी चालेल पण मंत्र्याच्या गावाकडे रस्ता गेला पाहिजे. का तर आधी तिकडे जमिनी खरेदी करून घेतल्यात, त्याची भरपाई बऱ्यापैकी आपल्याला मिळावी. आता माणसं या रस्त्यावर झाडं लावायला लागली आहेत. का तर आपल्याला तिकडं नुकसान भरपाई मिळेल म्हणून. असा एक वर्ग आहे
आणि दुसरा वर्ग आहे की जो अल्प भूधारक आहे, ज्याला आहे ह्या जमिनीशिवाय दुसरी जमीन नाही. रस्ता मधनं गेल्यावर गावाचे दोन भाग होतात. इकडचं पाणी तिकडं जाऊ शकत नाही, तिकडचा माणूस इकडं येऊ शकत नाही. अशी परिस्थिती या रस्त्याने गावामध्ये मोठं पार्टिशन तयार करून होणार आहे. आणि म्हणून या अशा रस्ते दुसरे असताना आपल्याला अशा गोष्टींची आवश्यकता नाही, ही धारणा आहे. बरं, काही लोक आता फिरतात, अरे पैसे मिळतील ना तुला, तू का काळजी करतो, तुला मिळतील. बाजार भावाच्या पेक्षा रेडी रेकनरचे दर कमी असतात, कायम लक्षात ठेवा. शिये भुयेतनं एक रस्ता गेलाय, त्यातला एक माणूस मला परवा भेटला. तो म्हटला, साहेब भाषणं झाली, बाजार भावानं रस्ता देत 5 पट देतो, पण आम्हाला आमच्या रेडी रेकनरच्या म्हणजे बाजार भावात गुंठ्याला 10-12 लाख रुपये, रेडी रेकनरला 80,000 आणि 1 लाख रुपये त्याच्या प्रमाणात आम्हाला पैसे मिळाले. त्यामुळे एकदा सही तुम्ही केली की तुमचे पंजोबा जरी वरनं खाली आले तरी जमीन जाईल. त्यामुळे विचार करा. सरकारच्या यंत्रणांनाही आमचं आव्हान आहे की लोकमताच्या विरोधात जाऊन असे रस्ते करणं योग्य नाही. लोकांच्यात क्षोभ वाढतोय, लोक तुमच्या विरोधात हजारोच्या संख्येने एकत्रित येत आहेत, आणि एवढा विरोध असताना आपण असे रस्ते जर करायला लागला तर आज थोडीशी लोकप्रियता जी आहे ती पण हळूहळू कमी होण्याची शक्यता आहे. आज आपण सगळ्यांनी खरं म्हणजे बंटी पाटलांचं, सतेज पाटलांचं अभिनंदन केलं पाहिजे की त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी पुढाकार घेऊन हा लढा अधिक गतीनं पुढे जाण्याचं काम सुरू केलं. आणि मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, एकमेव लढाईत शेवटपर्यंत जर कोण टिकणार असेल तर ते राजू शेट्टी टिकतील. त्यांचा माझ्यावर नाही, पण माझा त्यांच्यावर लय भरोसा आहे. आणि म्हणून या तुमच्या लढ्याला पाठिंबा देतो. कामेरीला 14ला संध्याकाळी 6 वाजता कामेरीला आमच्या भागातल्या लोकांचा एक मेळावा आम्ही बोलवलेला आहे. आपल्यातल्या सगळ्या प्रमुख नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी निमंत्रित करतो. आपल्या सगळ्यांच्या या लढ्यात आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, आपणा सर्वांना देतो. आणि ह्या चुकीच्या गरज नसणाऱ्या रस्त्याला महाराष्ट्रातले सगळे विरोध करतील असा मला विश्वास आहे. या रस्त्यावर सत्तेत असणारे आमदार आहेत, त्यांना माझं आव्हान आहे की सत्तेत असणाऱ्या आमदारांनी घाबरून जाऊ नये, ठामपणाने आपली मतं मांडावीत. सरकार तुमचं आहे, सरकार सत्तेत तुम्ही आहात, काही अडचण नाही, पण लोकशाहीमध्ये संवाद असावा लागतो, पक्षाच्या अंतर्गत देखील संवाद असावा लागतो. या रस्त्यावरच्या सगळ्या सदस्यांना माझी विनंती आहे की त्यांनीही स्पष्टपणाने आपली भूमिका मांडावी आणि आपल्या भागातल्या जनतेचा खरा हे दुःख आहे ते माननीय जे कोणी निर्णय घेणारे असतील, कारण खातं एकनाथ शिंदेकडे आहे आणि निर्णय देवेंद्र फडणवीस घेतात, असा प्रॉब्लेम आहे. म्हणजे नाव कुणाचं घ्यायचं? एकनाथ शिंदेना रस्ता पाहिजे, एकनाथ शिंदेच्याकडे खातं आहे, त्यामुळे त्यांच्याकडे जाऊन भेटावं, तर निर्णय सगळे देवेंद्र फडणवीस घेतात. आणि म्हणून या दोघांना आमची विनंती आहे की या मोर्चापासून बोध घ्यावा आणि हा शक्तपीठाचा आग्रह सोडावा, एवढीच विनंती या निमित्तानं आवाहन त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो. जिल्हाधिकारी देखील योग्य असे अहवाल देतील आणि या जिल्ह्यात मोजणी करणं अशक्य आहे याची माहिती वर देण्याचं काम करतील. कोल्हापूर जिल्हा हा एकमेव जिल्हा असा आहे महाराष्ट्रातला की या जिल्ह्याची ताकद आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्याच्या ताकदीपेक्षा फार वेगळी ताकद आहे. या जिल्ह्यातली जनता ही प्रामाणिकपणाने एकदा लढाई हातात घेतली की सोडत नाही. छत्रपती शाहू महाराजांची ही भूमी या
चुकीच्या पद्धतीच्या होणाऱ्या व्यवस्थेला विरोध करेल असा विश्वास व्यक्त करतो. मला सातारला स्थानिक स्वराज्य संस्थेची सभा आहे आणि ती सभा 3:30 पावणे 4ला संपणार आहे. 4 शेवटचा टाइम त्यांनी दिलाय आणि म्हणून मी सतेज पाटील आणि राजू शेट्टी आणि सगळ्या संयोजकांची आधीच परवानगी घेतलेली आहे. त्यामुळं आपल्या सगळ्यांची परवानगी घेतो आणि पुढे जातो. धन्यवाद.